नमस्कार विद्यार्थी मित्र. Today we are going to learn two important properties from Pythagoras theorem, as well as we are going to study or solve some examples related to these two theorems from practice set 2.1. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणातील दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टीज, टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज, दोन महत्त्वाचे गुणधर्म म्हणजेच 30 अंश, 60 अंश, 90 अंश आणि 45, 45, 90 अंश या त्रिकोणाचे गुणधर्म पाहणार आहोत आपण. ऑलरेडी लास्ट इयर वी हॅव स्टडीड द प्रॉपर्टीज ऑफ right angle triangle with the angles 30, 60, 90 degree and 45, 45, 90 degree. Only we revise these properties in this video and then we are going to solve some examples related on it. तर गेल्या वर्षी आपण 30 अंश, 60 अंश, 90 अंश आणि त्याचबरोबर 45 अंश, 45 अंश, 90 अंश या प्रमेयांचा अभ्यास इयत्ता 9वी मध्ये केलेला आहे. त्याचीच थोडीशी उजळणी करून आपण पुन्हा या गुणधर्माशी संबंधित द एक्झाम्पल्स रिलेटेड विथ दिस प्रॉपर्टीज आर गोइंग टू सॉल्व इन दिस व्हिडिओ. प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. If acute angles of a right angle triangle are 30 degree and 60 degree, then means property of 30 degree, 60 degree, 90 degree triangle. If acute angles of a right angle triangle are 30 degree and 60 degree, जर acute angles of right angle triangle म्हणजे काटकोन त्रिकोणाचे दोन लघुकोन जर 30 अंश आणि 60 अंशाचे असतील तर ट्रायंगल LMN इज राईट अँगल ट्रायंगल. त्रिकोण LMN हा काटकोन त्रिकोण आहे आणि अँगल L and अँगल N आर acute angles in this right angle triangle having measures 30 degree and 60 degree. If acute angles of a right angle triangle are 30 degree and 60 degree, then the sides opposite of 30 degree angle is half of the hypotenuse. बघा, जर काटकोन त्रिकोणामध्ये दिलेल्या काटकोन त्रिकोणाचे दोन लघुकोन जर 30 अंश आणि 60 अंशाचे असतील तर then the side opposite 30 degree angle is half of the hypotenuse. Side opposite of 30 degree angle. आता यामध्ये 30 डिग्री अँगलचा कोणता कोण आहे? L. अपोजिट साईड कोणती आहे? MN. म्हणजेच MN ची लांबी ही या हायपोटेन्यूस LN च्या काय असायला पाहिजे? हाफ. हाफ मीन्स 1/2. and also the sides opposite to 60 degree angle is √3/2 times the hypotenuse. means 60 अंश कोनासमोरची बाजू, 60 अंश कोनासमोरची बाजू कोणती आहे? LM. 60 अंश कोनासमोरची बाजू LM ही आहे आणि LM ही साईड जी आहे बाजू ही कर्णाच्या √3/2 √3/2 म्हणजे वर्गमुळात 3/2 पट असते. ह्या दोन गुणधर्मावर आधारित आपण उदाहरणे सोडवणार आहोत. तसेच in triangle LMN, angle L is equal to 30. Angle N is equal to 60 and angle M is equal to 90. Therefore, these two angles are acute angles. म्हणून opposite side of 30 degree. Therefore, side opposite 30 degree angle is equal to MN is equal to 1/2 into LN. म्हणजेच 30 अंश कोनासमोरची बाजू, 30 अंश कोनासमोरची बाजू कोणती आहे? MN. MN बरोबर हाफ ऑफ हायपोटेन्यूस LN.
mn is equal to 1/2 into ln, and side opposite 60 degree angle is equal to lm. आता is equal to √3/2 into ln. आता यामध्ये साईड अपोजिट 60 डिग्री अँगल म्हणजे 60 अंश कोनासमोरची बाजू, हा 60 अंशाचा कोन आहे आणि या कोनासमोरची बाजू काय येईल, LM येईल. अँड LM इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस LN. हे दोन सूत्र लक्षात ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, की 30 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या निमपट म्हणजे 1/2 आणि 60 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या √3/2 पट असते. प्रॉपर्टी ऑफ 45 90 degree triangle. If the acute angles of a right angle triangle are 45 and 45 degree, then each of the perpendicular side is 1/√2 times the hypotenuse. तर प्रॉपर्टी ऑफ 45 90 degree ट्रायंगल म्हणजे ज्या त्रिकोणाची मापे 45 अंश 45 अंश 90 अंश असतील तर त्या त्रिकोणामध्ये ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड म्हणजे परस्परांना लंब असणाऱ्या बाजू म्हणजेच मेकिंग राईट अँगल या ज्या साईड्स असतात या 1/√2 टाइम्स द हायपोटेनियस. तर आकृतीमध्ये इन ट्रायंगल XYZ angle Y is equal to 45. In triangle XYZ angle Y is equal to 45, angle Z is equal to 45 and angle X is equal to 90 degree. Means therefore each of the perpendicular sides म्हटलेलं आहे. आता परपेंडिक्युलर साइड्स कोणत्या आहेत त्याच्यामध्ये, तर ZX and XY are the perpendicular sides. ZX and XY is the perpendicular sides and the length of these sides is 1/√2 times the hypotenuse ZY. Therefore XY is equal to 1/√2 is equal into ZY, and also XZ is equal to 1/√2 into ZY. Therefore XY is equal to XZ is equal to 1/√2 into ZY. अशा प्रकारे जर दिलेल्या त्रिकोणाच्या कोनांची मापे 45 45 90 अंश असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या काय असते, 1/√2 पट असते. हे अशा प्रकारे आपण या दोन गुणधर्मांमध्ये हे 3 सूत्र अभ्यासलेली आहेत. आता याच सूत्राचा वापर करून आपण 2.1 मधील पुढील उदाहरणे सोडवणार आहोत. In triangle ABC, see in figure, in triangle ABC angle B is equal to 90, angle A is equal to 30 degree and AC is equal to 14. Then find AB and BC. Find AB and BC. तर आपल्याला आकृतीमध्ये कोण Aचं माप 30 अंश दिलेलं आहे, कोण Cचं माप 60 अंश आहे आणि कोण B हा 90 अंशाचा आहे. म्हणजेच त्रिकोण ABC हा 30 अंश 60 अंश 90 अंशाचा त्रिकोण आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. In triangle ABC, angle B is equal to 90 and angle A is equal to 30 given. Therefore angle C is equal to 60. त्रिकोण ABC मध्ये कोण Bचं माप 90 अंश आहे, कोण Aचं माप 30 अंश दिलेलं आहे, म्हणून उरलेल्या कोणांचं माप किती येईल, 60. म्हणून angle C is equal to 60. Therefore by 30 degree
60 डिग्री अँड 90 डिग्री थेरम. 30 अंश 60 अंश 90 अंशाच्या प्रमेयानुसार बी सी इज इक्वल टू 1/√2 इंटू ए सी. बी सी, आता बी सी इज इक्वल टू 1/√2 इंटू ए सी, म्हणजे बी सीची किंमत या कर्णाच्या निमपट. कारण काय येईल? बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरमचा विचार केला तर याचे रिझन येईल बी सी इज द अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री. देअरफॉर साईड अपोजिट 30 डिग्री अँगल. देअरफॉर बी सी इज इक्वल टू 1/2 इंटू 14. ए सीची किंमत किती दिलेली आहे? 14. देअरफॉर जर 2 14ला जर भागलं, इफ 14 इज डिवायडेड बाय 2 वी गेट 7. देअरफॉर बी सी इज इक्वल टू 7. म्हणून बी सीची किंमत किती आलेली आहे? 7. आता आपल्याला काढायचं आहे ए बी. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ ए बी. नाव ए बी इज द अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री. ए बी इज इक्वल टू √3/2 इंटू ए सी. म्हणून 60 अंश कोनासमोरची बाजू या कर्णाच्या काय असते? √3/2 पट असते. अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 ऑफ hypotenuse. Therefore, AB is equal to √3/2 into AC. Reason, side opposite of 60 degree angle. AB is equal to √3/2 into 14. AC ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 14. If 14 is divided by 2, we get AB is equal to 7√3. अशा प्रकारे AB ची किंमत किती आलेली आहे? 7√3 आणि बी सीची किंमत किती आलेली आहे? 7. पुढील उदाहरण. इन फिगर इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर सेगमेंट बी सी. आकृतीमध्ये सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर साईड बी सी. अँगल सी इज इक्वल टू 45. Angle C is equal to 45 degree. BD is equal to 5 and AC is equal to 8√2. AC is equal to 8√2. Find AD and BC. Find AD and BC. या ठिकाणी आपल्याला AD आणि BC ची किंमत काढायची आहे. आता BC ची किंमत जर काढायचं म्हणलं, BC is equal to 5 plus 8 13 येईल. ते नंतर पाहू आपण. फाइंड AD अँड BC. इन ट्रायंगल ADC. इन ट्रायंगल ADC हा त्रिकोण ADC आहे. इन ट्रायंगल ADC D इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल C इज इक्वल टू 45. म्हणजे कोण Dचं माप 90 अंश दिलेलं आहे, कोण Cचं माप 45 अंश दिलेलं आहे आणि त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. Sum of the all angles of a triangle is 180. आणि 180 मधून if we subtract 90 degree and 45 degree we get angle DAC is equal to 45 degree, remaining angle of a triangle. Now AD is equal to DC is equal to 1/√2 into AC. आता in triangle ADC D is equal to 90, C is equal to 45 and angle DAC mean angle A is equal to 45 degree. Means triangle ADC is 45 90 degree triangle. Therefore each perpendicular side means AD is equal to DC is equal to 1/√2 into AC. Reason काय येता येईल? by 45 90 degree theorem is equal to 1/√2 into 8√2. AC ची किंमत किती आहे? 8√2. √2 जर कॅन्सल केलं तर AD is equal to DC is equal to 8. म्हणून AD is equal to DC is equal to किती येईल? 8. Now DC is equal to 8, DC is equal to 8, AD is equal to 8. BC is equal to BD plus DC. BC ची व्हॅल्यू बरोबर BC is equal to BD plus DC. 5 plus 8. इथं आपण रिझन देऊ शकता B'D''C. BD ची व्हॅल्यू 5 and the value of DC is 8. Therefore
बी सी इज इक्वल टू 13. म्हणून बी सीची किंमत किती आलेली आहे? 13 आलेली आहे. ए डी इज इक्वल टू 8 अँड बी सी इज इक्वल टू 13. अशा प्रकारे आपण ए डी आणि बी सीची किंमत काढलेली आहे. हे दोन जे उदाहरणं होते पुस्तकामध्ये सोडवलेले उदाहरण होते. आता आपण एक्झरसाइज 2.1 मधील क्वेश्चन पाहणार आहोत. एक्झरसाइज और प्रॅक्टिस सेट 2.1 प्रॅक्टिस सेट 2 मधलं थर्ड एक्झाम्पल जे आहे ते सी फिगर फाइंड आर पी अँड पी एस यूजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल पी एस आर. तर आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून आपल्याला आर पी आणि पी एसची किंमत काढायची आहे. अँगल पी इज इक्वल टू 30 डिग्री आणि अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर अँगल आर विल बी 60 डिग्री. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल पी एस आर. Therefore, in triangle PSR, angle S is equal to 90 degree, angle P is equal to 30 degree. Therefore, angle R is equal to 60 degree. By 30, 60, 90 degree theorem means this triangle is 30 degree, 60 degree, 90 degree theorem. Therefore, by using this theorem, SR is equal to 1 upon 2 into PR. SR is the side opposite of 30 डिग्री अँगल. एस आर ही 30 अंश कोनासमोरची बाजू आहे आणि 30 अंश कोनासमोरची बाजू या कर्णाच्या निमपट असते. मीन्स एस आर इज इक्वल टू हाफ इंटू पी आर. 1/2 इंटू पी आर. ना साईड अपोजिट 30 डिग्री अँगल. आता या ठिकाणी आपल्याला एस आरची किंमत दिलेली आहे म्हणून 6 इज इक्वल टू 1/2 इंटू पी आर और 6 इज इक्वल टू हाफ इंटू पी आर. आता या ठिकाणी जो छेद 2 आहे तो इकडे आल्यानंतर काय होतो? गुणाकार होतो. म्हणून 6 पी आर इज इक्वल टू 6 इंटू 2. पी आरची किंमत काढायची आहे आपल्याला. पी आर बरोबर काय येईल? 6 गुणिले 2. म्हणून देअरफॉर पी आर इज इक्वल टू 12. म्हणून पी आरची किंमत किती आलेली आहे? 12. तसे नाव वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ पी एस. यू नो अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री अँड पी एस इज द अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री. देअरफॉर पी एस इज इक्वल टू √3/2 इंटू पी आर. पी एस साइड अपोजिट ऑफ 60 डिग्री अँगल. नाव पी एस इज इक्वल टू √3/2 इंटू 12. पी आरची किंमत किती आलेली आहे? 12. जर 2 आपण 12ला भागलं, इफ 12 इज डिवायडेड बाय 2 वी गेट 6 अँड दिस √3. देअरफॉर पी एस इज इक्वल टू 6√3. अशा प्रकारे इन दिस वे द व्हॅल्यू ऑफ पी आर इज इक्वल टू 12 अँड द व्हॅल्यू ऑफ पी एस इज इक्वल टू 6√3. नाव नेक्स्ट क्वेश्चन.